आज आपल्या पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने आणि श्रमिक पत्रकार संघ पुणेच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आपले अध्यक्ष शैलेशजी काळे, आपले कार्यवाह पांडुरंगजी सणबोर, ब्रिजमोहनजी पाटील, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वाणीतनं या महाराष्ट्राला जिंकण्याचं काम केलं असे आपले सर्वांचे आदरणीय गावडे महाराजजी, मंगेश पालेजी, उमेश शेळकेजी, उमेश भोंगडेजी, प्रसाद कुलकर्णीजी, राजेंद्र पाटीलजी, जितेंद्र आष्टेकरजी, सुनील भावेजी, गजेंद्र बडेजी, योगेश बोरसेजी, चंद्रकांत कुंडजी, मान्य अरुण निगवेकरजी, आदरणीय अंजलीताई, माननीय या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, खर तर मी कृतज्ञता वगैरे किंवा आभार मानण्याकरता या कार्यक्रमाला आलोच नाहीये, पण मी उमेशजी आणि ब्रिजमोहनजी सर्वांना या ठिकाणी एवढंच सांगितलं होतं मंगेशजी की मी पुण्यात आलो की नक्की पत्रकार भवनाला भेट देईल आणि नक्की जी आपली मागणी होती की आम्हाला मोजे भांबोर्डा येथे जागा मिळावी आणि ही मागणी जे आपल्या सरकारने पूर्ण केली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझ्या प्रयत्नाला या ठिकाणी पूर्ण केलं, तो शासन जी आर घेऊन मी पत्रकार भवनात येईल असं मी या ठिकाणी सांगितलं होतं. तो शासन जी आर तुम्ही आधीच पाठवलाय, पण एक हार्ड कॉपी पुन्हा आणली आहे. तर खर तर आपण जेव्हा परिवाराचे घटक आहोत यामध्ये कुठली कृतज्ञता वगैरे हे काही फार आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचं नाही आहे. जीवनातल्या चांगल्या गोष्टीची आठवण करून देण्याकरता खर तर असे त्या ठिकाणी स्नेहमिलन छोटे कार्यक्रम आयोजित होतात. त्यामुळं खर तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा आपण शेवटी आम्ही कार्यकर्ते आहोत, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, जरी राजकीय पक्षात आहोत तेव्हा राजकीय पक्षाला आम्ही काम करतो, पण आम्ही या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात कार्यकर्ता म्हणूनच आमची भूमिका महत्वाची आहे. आणि त्यामुळं माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याच्या हातनं पुढाकाराने या ठिकाणी आपल्या स्वप्नाला संकल्पपूर्ती या ठिकाणी होते आहे. आणि त्यामुळं पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि या ठिकाणी आपले श्रमिक पत्रकार संघ पुणे यांनी जी महाराष्ट्र सरकारकडे जी महत्वाची मागणी केली होती ती मागणी शासनाने आता पूर्ण केली आहे. खर तर या कार्यक्रमानिमित्त जसं तुम्ही या ठिकाणी मला माझे आभार व्यक्त केले, माझं कौतुक करण्याचा प्रयत्न केला, खर तर मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या होत्या की नागपूर सारखं उत्कृष्ट प्रेस क्लब हे पुण्यामध्ये व्हावं, मुंबईमध्ये व्हावं, संभाजीनगरला व्हावं आणि या प्रेस क्लबच्या माध्यमातून खर तर आपल्या या देशाची जी पत्रकारितेची जी उंची आहे ती अधिक वाढावी याकरता अशा महत्वाच्या ठिकाणी पत्रकारितेला पुन्हा त्या ठिकाणी पुढच्या काळात समृद्ध करण्याकरता, शेवटी पत्रकारिता जनतेकरता आहे, जनतेच्या समस्या सोडवण्याकरता आहे आणि हा आपला तिसरा स्तंभ आहे. आणि त्यामुळे या स्तंभाला खऱ्या अर्थाने अजून मजबूत करण्याचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचं आहे. आम्ही सर्व आपल्या पत्रकारितेच्या परिवारातील कुटुंबातील सर्व सदस्य आहोत. मी लहानपणापासूनच पत्रकारितेच्या महत्वाच्या घटकासोबत राहिलेलो आहे आणि त्यामुळे नागपूरमध्ये जर तुम्ही कुणाला विचारलं तर मी आयुष्याच्या 18 वर्षाच्या वयापासूनच पत्रकार परिवारासोबत, पत्रकार कुटुंबासोबत पत्रकारितेच्या अत्यंत जवळ असल्यामुळं मला याबद्दलची जाणीव आहे की पत्रकाराची लेखणी
ही कशी त्या ठिकाणी आपल्या भागाचं चित्र बदलू शकतं याची जाणीव निश्चितपणे मला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आज दिसतो आहे ही सकारात्मक जी भावना आपल्या सर्वांच्या मनात आहे आणि समाजाच्या दायित्वाची ही भावना आपल्या सोबत आहे आणि त्यामुळं ही जी भावना आपली सर्वांची आहे हेच खऱ्या अर्थाने पुढे नेण्याकरता आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पूर्ण करतोय. खरं तर या 8,000 चौरस फुटाच्या भूखंडामध्ये माझी विनंती मान्य अध्यक्ष जी आपल्याला असणार आहे की आपण लवकरच या ठिकाणी चांगला आर्किटेक्ट जे पुण्यातले प्रसिद्ध आर्किटेक्ट असतील जे आपल्याला ठरवायचे ते ठरवा, पण या ठिकाणी एक चांगली इमारतीचं डिझाईन ज्यामध्ये वैचारिक सामाजिक क्रांती आणि खरं तर यातनं जे आपली इमारत तयार होईल ही इमारत आपल्या प्रतिष्ठानला आपल्या पत्रकारितेला देशामध्ये सर्वात जास्त उंची आपल्या महाराष्ट्राला नेण्याकरता आपली ही जी इमारत आहे ती महत्वाची ठरेल. खरं तर या ठिकाणी अनेक व्यक्तींनी या ठिकाणी या पुणे पत्रकार संघाला नेतृत्व दिलंय. आपले जयंतराव टिळक जी आहे, जावळेकर जी आहे, काकासाहेब लिमये जी आहे, एस एम जोशी जी आहे, अनेकांचे त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल ज्यांनी आपल्याला या श्रमिक पत्रकार संघाला देशामध्ये उंची दिली आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये उंची दिली आहे. आणि मग जनतेच्या कल्याणाकरता स्थापन झालेलं हे आपलं पुणे पत्रकार प्रतिष्ठान हे खरं तर आपल्या सर्वांना ऊर्जा देणार आहे. आणि म्हणून या इमारतीमधून जी ऊर्जा महाराष्ट्राला मिळते, पुण्याला मिळतं, त्या ऊर्जेतनं आपण या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने या ठिकाणी काम करतोय. आणि असा बलदंड इतिहास या पत्रकार संघाचा आहे, प्रतिष्ठानचा आहे. आणि हा इतिहास आपल्याला पुढं त्या ठिकाणी जे वर्तमान आहे आणि पुढचा त्या ठिकाणी भविष्य आहे हे अत्यंत मजबूत करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. खरं तर शैलेशजी, मी आपल्याला विनंती करेल की जसं मी सांगितलं केवळ या ठिकाणी आपल्याला तातडी नाही, जास्त वेळ न घालवता जसं आपण जागा मिळवण्याकरता, जागा मिळण्याकरता, त्यातले सर्व अडथळे दूर करण्याकरता आमचे जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, भूकरमापक असतील, आमचे भूमी अभिलेख खात्याचे अधिकारी असतील, यांनी सर्वांनी मिळून आपापले शेरे जे लिहिले त्यातनं मग आमचे एसीएस श्री खारगे साहेब यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. आणि जेव्हा माझ्याकडे नसती आली तेव्हा त्यामध्ये तुम्हाला काही पैसे घेऊन म्हणजे जो काही आपल्याला रेडी रेकनर दर आहे त्याप्रमाणे पैसे घेऊन निधी त्या ठिकाणी तो निधी भरून ही जागा द्यावी असा शिफारस प्रशासनाची होती. पण मला या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे की 2,08,00,000 आपल्या श्रमिक पत्रकार संघाकडून घेणे, पुणे प्रतिष्ठानकडून घेणे, कारण तेवढीच रक्कम भरल्याशिवाय ही जागा मिळत नाही असं चित्र, असं स्पष्ट शासन धोरण आहे. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की 2,08,00,000 उमेशजी आपण त्या ठिकाणी भरू शकणार नाही त्यामुळं मला जेव्हा रात्री मी बघितलं, माझ्याकडे जेव्हा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवताना महसूल मंत्री मला त्या ठिकाणी तो अधिकार आहे की कुठली जमीन देताना प्रस्ताव मांडावा लागतो. तर मंत्रिमंडळात जाऊन प्रस्ताव मांडताना मी जे बघितलं तर अंतिम असं होतं की 2,08,00,000 चालान भरून घ्यायची आणि ती चालान भरल्यानंतरच आम्ही तुम्हाला जमीन देऊ शकतो. मी तात्काळ आपल्या अध्यक्षांना फोन लावला, उमेशजींना फोन लावला आणि तुम्ही सकाळपर्यंत मला एक पत्र द्या जेणेकरून मुख्यमंत्री महोदयाकडनं मी ते मोफत मान्य करून घेऊ शकतो. तर माझे जे अधिकार प्राप्त मला आहे सरकार म्हणून, शेवटी आपण जे अधिकार वापरायचे असतात ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता करावयाची कृती, यामध्ये पत्रकारिता ही आहे. आणि पत्रकारिता जर असेल तरच समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण अनेक निर्णय घेऊ शकतो. कारण तुम्ही जे छापता, तुम्ही जे लिहून आणता त्यावरच विधानमंडळाचं कामकाज चालतं. विधिमंडळाचं 90% कामकाज हे तुम्ही छापलेल्या बातम्याच्या आधारावर तयार होतं. लक्षवेधी असतील, तारांकित असतील, आणि सभागृहामध्ये जेव्हा कुठला विषय चर्चेला येतो या ठिकाणी 90% विषय आपल्याला
त्या आपल्या लेखणीतून आलेल्या त्या ठिकाणी कठीण स्वर असतात. मग ते आम्ही सभागृहात छापलेले प्रत्येक वाक्य न वाक्य खरं आहे असं समजून त्या ठिकाणी आम्ही त्या प्रश्नाला वाचा फोडतो. मग इतकं महत्वाचं योगदान या राज्याकरता देशाकरता पत्रकारितेचं असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पत्रकारितेला सर्वात त्या ठिकाणी उच्च स्थान देत असताना आमच्या देवेंद्रजींनी पत्रकारितेला पहिल्यापासूनच महत्व दिलं असल्यामुळं, कारण आमचं सर्वांचं आयुष्य विरोधी पक्षात गेलं आहे. जवळपास राजकारणात म्हणजे आता जे काही पदं आम्हाला मिळाली आहे त्यातलं जवळपास 90% जसं आता 22 वर्ष झाले मी विधिमंडळात आहे, 15 वर्ष विरोधी पक्षात गेले. आता 15 वर्ष विरोधी पक्षात कशामुळे काढले, तर आम्ही आपल्या या पत्रकाराच्या बातम्यावरच काढले, तुमच्या बातम्यावरच काढले. बातमी आली का लाव लक्षवेधी, बातमी आली का लाव तारांकित. त्यामुळे आपल्याला ज्यांच्यामुळे उंची मिळाली त्यांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आली होती. आणि मी जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा जेव्हा 2007 ला निवडून आलो तेव्हा मला पत्रकारांनी केलेल्या सहकार्यामुळे मी पहिल्यांदा जिल्हा परिषदचा सदस्य झालो. आणि मग विधानसभेत 2004 ला येत असताना म्हणजे 1997 ला जिल्हा परिषदेमध्ये 1997 जिल्हा परिषदेमध्ये येताना पत्रकारितेची भूमिका महत्वाची होती. 2002 ला मी विरोधी पक्षनेता जेव्हा झालो तेव्हा नागपूर पत्रकार संघाने मला जे इतकी उंची दिली विरोधी पक्षनेता म्हणून. तेव्हा काही विरोधी पक्षनेता वगैरे काही असं संविधानिक पद नव्हतं, पण गटनेता विरोधी पक्षाचा असल्यामुळं मला इतकं पत्रकारांनी त्या ठिकाणी भरभरून दिलं आहे नागपूरमध्ये की मी विधानसभेचा मला नेता होता आला. आणि विधानसभा जेव्हा मी 2004 ला पहिल्यांदा लढली तेव्हा मला खऱ्या अर्थाने जाणवलं की पत्रकारितेला लेखणीला किती महत्व आहे. एखाद्या पत्रकार महोदयांच्या बातमीवर आपण किती त्या ठिकाणी आपली उंची मोठी करू शकतो हे मला त्या ठिकाणी तेव्हा वाटलं. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया फार तेव्हा एवढं त्या ठिकाणी वलय नव्हतं, पण आता मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाची ब्रेकिंग न्यूजला खूप जास्त आपण पाहतो. पण आताही आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्ण विधिमंडळाचं काम हे आपल्या प्रिंट असलेल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून चालतं. आणि मग मी 2004 ला जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा मी पहिला सत्कार जो केला तो पत्रकार महोदयाचा केला, कारण पत्रकारितेने मला या भागात त्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये मला उंची दिली. आणि मला जेव्हा मी 2,08,00,000 रुपये मुख्यमंत्र्यांकडे माफ करण्यासाठी गेलो आपलं पत्र घेऊन, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघितला की एक महसूल मंत्री माझ्याकडे येतोय पत्रकार भवनाच्या जागेला मोफत देण्याकरता. मान्य करंदीकर साहेब बोललेच होते, आपण बोललेच होता सरांची, त्यामुळे त्यांनी मला एका मिनिटात सांगितलं की मांड प्रस्ताव मी मंजुरी देतो. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला जे 2,08,00,000 रुपये जो आपल्याला चालान भरायची होती ती आता माफ केलेली आहे. त्यात आता एकही त्या ठिकाणी आता कुठलाही आपण त्या ठिकाणी निधी घेणार नाही. एवढंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिली आहे. आजही मी रात्री मुख्यमंत्रीजी आणि मी 1.5 तास बसलो होतो रात्री उशिरा. मी त्यांना सांगितलं की मी आज आपल्याकडे चाललो आहे, मी आज पत्रकार भवनला जातो आहे, आज आपल्याशी त्या ठिकाणी चर्चाही करणार आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या आहेत, आम्हा सर्वांना सूचना दिल्या आहेत की चांगला डिझाईन करा, व्यवस्थित त्याला आणि जास्तीत जास्त यूज करा. जेवढा FSI आहे तेवढा कंझ्युम करा. जेवढा आपला बांधकाम नियमावली आहे त्या बांधकाम नियमावलीनुसार जास्तीत जास्त बांधकाम करून सर्व फॅसिलिटीचं चांगलं प्रेस क्लब म्हणजे असं क्लबचा अर्थ काही वेगळा होत नाही, ती सांस्कृतिक कार्य आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कला क्रीडा कौशल्य या सर्व बाबी अंतर्भूत होतात. त्यामुळं स्किल डेव्हलपमेंट पत्रकारितेची देशातली उंची देणारा एक चांगला स्किल डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी आपण करू शकतो. सांस्कृतिक कार्यामध्ये पत्रकारितेचा महत्वाचा रोल आहे, तो या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी नागपूरलाही चांगली डिझाईन केलेलं आहे, तेही बघा. पण पूर्ण FSIचा वापर करून पूर्ण बांधकाम नियमावलीचा वापर करून आपण सर्वात चांगलं डिझाईन या ठिकाणी करा. मला अपेक्षा आहे की शेवटी आजच्या कार्यक्रमाचं महत्व काय आहे, जागा देण्यासाठी आलो किंवा जागा मिळाली हे महत्व नाही आहे, पण आपल्याला पुढची आपल्याला जी महत्वाची बांधकाम करायचं आहे. आणि माझी इच्छा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे
की आपल्याला आमच्या कार्यकाळामध्ये म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीसजीचा जो कार्यकाळ 2029 आहे, मग पुन्हा 2034 पर्यंत मग राहिलं तुमच्या आशीर्वादाने. पण आता जो आमचा सरकारचा कार्यकाळ आहे 2029 पर्यंत, या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे. आपल्या या स्वप्नातल्या या ठिकाणी प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे आणि ते उद्घाटन मान्य देवेंद्र फडणवीसच्या हस्ते झालं पाहिजे, याची भूमिका आपली आहे. आपण भूमिपूजनही करू देवेंद्रजी ना आणून आणि मग त्याचं उद्घाटनही आपणच करू. जागाही आपल्या सरकारच्या काळात, भूमिपूजनही आपल्या सरकारच्या काळात आणि उद्घाटनही आपल्या सरकारच्या, तर असं आपल्याला करायचं आहे. त्याकरता आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. आता तुमची जबाबदारी आहे पुढाकार घेण्याची. आर्किटेक्ट या उद्या परवा जी काही बैठक तुमची होईल ते तुम्ही चांगला आर्किटेक्ट जे काय तुम्हाला वाटतं तो करा. याला कसं बसवायचं, कसं त्या ठिकाणी शेवटी पुणे हे इतकं चांगलं शहर आहे, इतकं उद्योगाचं माहेरघर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, संस्कार कार्याचं, संस्कृती कार्याचं. आणि मला 100% माहिती आहे की आपण इतके सारे प्रतिष्ठावान आणि या पत्रकार भवनाला, श्रमिक पत्रकार भवनाला आणि प्रतिष्ठानला इतक्या लोकांचा फेस आहे लागलेला, इतक्या लोकांनी यांना आदर्श भूमिका निभवली आहे आणि इतक्या लोकांचा आदर्श या कार्यालयाला आहे. त्यामुळे आपल्याला फार काही वेळ लागणार नाही. आपल्या पत्रकार भवनाकरता ज्याच्याकडे आपण जाऊ कुणीच वापस पाठवणार नाही, कुणीच वापस पाठवत नाही. पत्रकार म्हणून नाही की पत्रकार मागतात म्हणून काही आपल्याला कोणी देईल. आपल्या पुणे पत्रकार प्रतिष्ठानची एवढी उंची आहे की आपण कुणाकडे गेलो तरी परत येऊ शकत नाही, इतका त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू शकतो. आणि त्यामुळं आपण माझेही जे काही अधिकार क्षेत्र आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचे काही शब्द आहेत, आपण ते पूर्ण करू. म्हणजे मुख्यमंत्री काही ठिकाणी शब्द टाकतील, मी काही ठिकाणी शब्द टाकेल, पण शेवटी आपल्याला हे समाज हितामध्ये काम, कोण अध्यक्ष होईल, कोण महसूल मंत्री येईल, कोण मुख्यमंत्री होईल, यापेक्षा आम्हाला काय समाधान आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं कार्य हे या ठिकाणी आपण करतोय, हे समाधान आपल्या सर्वांना आहे. आणि हेच महत्वाचं समाधान मिळण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. शेवटी पद येतील, पद जातील, हे कोणी परमनंट नाही आहे. काल कोणी महसूल मंत्री होते, आज कोणी आहे, उद्या कोणी येईल. ही काही परमनंट जागीर नाही आहे, 58 वर्षासारखी नोकरी नाही आहे. त्यामुळं आपापल्या कार्यकाळामध्ये आपण किती उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट आणि उच्च दर्जाचे काम करू शकतो, ही भूमिका महत्वाची आहे. आणि आम्ही जे लोक आहोत, देवेंद्रजी असतील, आम्ही आहोत आणि आपण सर्व आहोत, हे काही आपले साध्य नाही आहे. शासन म्हणजे मंत्री होणं, मुख्यमंत्री होणं हे आमच्याकरता साध्य नाही आहे. हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे. आणि त्यामुळे या साधनाचा उपयोग काय करू शकतो, तर आपण या ठिकाणी जसं आज आम्ही जबाबदारी घेतली की सर्व त्या ठिकाणी कुठली चालान घ्यायची नाही, हा अधिकार प्राप्त आहे. हा सरकारचा विशेष अधिकार आहे. हा अधिकार आपण का वापरतो, तर या ठिकाणी साधन म्हणून जे समाजाची सेवा करायची म्हणून या ठिकाणी वापरण्यात आला आहे. तर मी आता एवढं सांगेल की आपण सर्वांनी आता पुढची उंची आपल्याला गाठण्याकरता काम करायचं आहे. मी स्वतः आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून विशेष लक्ष टाकेल. मी तुम्हाला शब्द देतो की विशेष लक्ष, मी 8-8 दिवसांत तुम्हाला विचारेल काय झालं काय झालं काय झालं, आणि विशेष लक्ष टाकून जसं नागपूरचं आम्ही रोज फॉलोअप करतोय, नागपूरला रोज त्या ठिकाणी चर्चा करतोय आणि तिथून त्या ठिकाणी त्यांचं संपूर्ण त्या ठिकाणी आम्ही पुढे नेतोय. तसंच पुणेला नेऊ. नागपूर आणि पुणे काही वेगळं नाही, पुणे काही मुंबई वेगळं नाही. आम्ही सर्व पत्रकाराच्या या प्रतिष्ठानाला सर्वांनी हातभार लावून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. मी पुन्हा एकदा मला हे सत्कर्म करण्याची संधी आपण दिली. शेवटी संधी देणं महत्वाचं आहे. कधी कधी आपली इच्छा असते काम करायची, पण आपण त्या दिवशी बैठकीत सांगितलं, उमेशजी 1 मिनिटात आपण निर्णय घेतला, त्याचा फॉलोअप झाला. शेवटी ही संधीच आहे काम करण्याची आणि त्यामुळे ही संधी मिळाली आहे. मी एवढंच सांगेल, देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्याकरता जे जे काही करावं लागेल ते आम्ही करण्याची आमची इच्छा आहे आणि आम्ही ते करू, एवढंच वचन आपल्याला देतो. पुन्हा तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बोलून माझा इतक्या प्रतिष्ठित भवनामध्ये, की उंची असलेल्या भवनामध्ये माझा सत्कार केला आणि मला काम करण्याची पुन्हा एकदा नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.